आज 15 डिसेंबरपासून PSI मुख्य परीक्षा कायद्यावर लेक्चर चालू करत आहोत, लेक्चर सिरीज चालू करत आहोत. ज्या ज्या मुलांनी प्रवेश घेतला त्या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि आता हा जो आपल्याला काळ भेटलेला आहे, पूर्वपरीक्षा जे अनिश्चित काळासाठी पुढे गेलेले आहे, त्यातून जो कालावधी भेटला आहे, बरेचसे मुलं बरेचसे विद्यार्थी PSI कायद्याचा अभ्यास करतायत. त्यांचेही कन्सेप्ट क्लिअर होतील आणि जो काही 400 पैकी जी काही मुख्य परीक्षा आहे PSIची त्या 400 पैकी 120 मार्क आपल्या हातचे कसे बनतील यासाठी आपण सर्व सिलेबस ह्या येणाऱ्या 40 दिवसात पूर्ण करणार आहोत. तरी मित्रांनी न चुकता हे लेक्चर करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर अभ्यासही करणं गरजेचं आहे. मी 100% हमी देईल की तुमचे 120 मार्क तुमच्या हातात राहतील, हातचे राहतील. चला मित्रांनो, आता आपण लेक्चरचा पहिलाच भाग जो काय आहे महत्त्वाचा मेजर ॲक्ट किंवा भारतातील सर्वात जुना कायदा म्हणा किंवा जगातील सर्वात मोठी दंडसंहिता ते म्हणजे कोणती, इंडियन पिनल कोड, यावर आज आपण सविस्तर लेक्चर घेणार आहोत. IPCची लेक्चर आज आपण स्टार्ट करत आहोत. आता इंडियन पिनल कोडची का गरज पडली, IPCची का गरज पडली, मी आधीही सांगितलं की मित्रांनो IPCमध्ये टोटल 23 प्रकरण व 511 कलम आहेत. याची गरज का पडली तर त्याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ. पूर्वी भारतामध्ये अनेक परकीय सत्ता येऊन गेल्या. सर्वांना माहिती मुघल होते, मुघलच्या आधी दिल्ली सल्तनत असतील, बरेच काही घराणे त्यांचे होऊन गेले. जशी जशी परकीय राजसत्ता भारतामध्ये यायची तशी तशी त्यांची कायदेसंहिता वेगळी असायचे, कायदे वेगळे असायचे आणि काहींचे नंतर कायदे धर्माला अनुसरून असायचे. मित्रांनो, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी मुघल हे सत्तेवर होते आणि मुघल सत्तेवर असताना त्यांची जी काही कायदेसंहिता होती ती पूर्णपणे कुराणावर आधारित होती, म्हणजे धर्मग्रंथाला आधारित होती, धर्माला अनुसरून होती. मोहमेडन क्रिमिनल लॉसुद्धा म्हटलं जातं त्याला. ती मोहमेडन क्रिमिनल लॉमध्ये 2 प्रकारचे गुन्हे असायचे, अगेन्स्ट गॉड, अगेन्स्ट मॅन, म्हणजे धर्माच्या विरोधात जाऊन काही केलं तर तो गुन्हेगार व्हायचा, किंवा एखाद्या व्यक्तीला इजा पोहोचवणे किंवा काही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी केल्या ज्या आपल्याला IPCमध्ये पाहायच्या, चोरी करणं, दरोडा करणं, खून करणं, त्या माध्यमातून सुद्धा शिक्षा व्हायच्या. परंतु ही जी काही मुघलांची जी मोहमेडन क्रिमिनल लॉ होती ती पूर्णपणे मुस्लिमांना किंवा अनुकूल असायचे, थोडीफार प्रतिकूल इतर धर्मातील लोकांना असायचे. अशा अनेक काही भेदभाव, पार्शिलिटी त्या ठिकाणी व्हायचे. ज्यावेळेस 1757ला प्लासीची लढाई झाली, नंतर ब्रिटिश सत्तेचा हस्तक्षेप भारतामध्ये व्हायला लागला. मग अनेक काही गव्हर्नर जनरल भारतामध्ये यायला चालू झाले. जसं 1772ला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग यांनी प्रयत्न चालू केला. त्यांच्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसने थोडंसं कायदे बनवण्याचा प्रयत्न केला, पण खरा परिपूर्ण महत्त्वाचा प्रयत्न कोणी केला असेल तर मित्रांनो 1833ला रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता. त्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार जे काही भारताचे गव्हर्नर जनरल होते, बेंटिंग, सगळ्यांना माहिती आहे बेंटिंग आधुनिक विचारसरणीचे होते किंवा सुधारणावादी होते. ते बेंटिंग ने सतीच्या प्रथाविरुद्धही कायदा बनवण्यास त्यांचा रोल होता, म्हणजे राजा राममोहन रायांना सपोर्ट करताना. तर या बेंटिंगच्या काळात त्यांनी काय केलं, 1834ला एक कायदा सचिव नेमला. ते म्हणजे कोण, लॉर्ड मेकोले. ह्या लॉर्ड मेकोलेंच्या एक कायदा समिती नेमली असेल किंवा कायदा समिती संहितेचे अध्यक्ष असतील किंवा कायद्याचे सचिव होते. हे लॉर्ड मेकोले यांना त्यांनी काम सोपवलं की बाबा आता भारतातील सर्व धर्मातील लोकांसाठी सारखीच कायदा संहिता असली पाहिजे, दंडसंहिता असली पाहिजे, जेणेकरून त्या गुन्ह्याला अनुसरून त्याला शिक्षा दिली जाईल. म्हणजे एक प्रकारची समानता आणण्याचा प्रयत्न कुठंतरी लॉर्ड मेकोलेच्या माध्यमातून बेंटिंग करत असतील किंवा कुठंतरी दंडसंहितेच्या दिशेने त्यांची सुरुवात असेल. मित्रांनो, जसं भारतीय राज्यघटना तयार होत असताना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले, त्यासाठी ती जबाबदारी नेहरूंनी असं किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी आंबेडकरांवर दिली होती, तशीच ही जबाबदारी बेंटिंगनी लॉर्ड मेकोलेवर दिली असेल. जसं आपल्या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांना मदत करणारे इतर 6 सदस्य होते. मग अय्यंगार असेल, नायर असेल, सय्यद अहमद सादुल्ला असेल किंवा अनेक बाकीचे खेतान वगैरे असेल. त्याचप्रमाणे लॉर्ड मेकोलेंच्या अध्यक्षतेखाली कायद्याची ती संहितेसाठी समिती असेल. त्यांच्याबरोबर इतरही 3 मेंबर होते. ते 3 मेंबर कोण होते, अँडरसन असेल, मॅकलॉड असेल आणि मिलर्ट असेल. ओके, तर हे 3 सदस्यांबरोबर लॉर्ड मॅकोले हे यांनी काय केलं, एक ड्राफ्टिंग बनवण्याचं काम चालू केलं कायदा संहितेवर, दंडसंहितेवर. त्याच्यानंतर जे काय बार्नेक पिकॉक जे व्यक्ती सर्वोच्च पुढे जाऊन कलकत्ता न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि ते ब्रिटिश संसदेचे
ब्रिटिश संसदेचे सदस्य पण होते, त्यांच्या अंडर रिवाईज पण झाली. ज्यांनी हा ड्राफ्ट बनवला त्यांच्या अंडर ओके सांगितलं. 1834ला कायदा संहिता समिती नेमली. लॉर्ड मॅक्युलेच्या अंडर अँडरसन, मॅकलॉड असतील, मिलट असतील, हे 3 लोक त्यांच्यासोबत काम करत होते. 1837ला ऑकलँडच्या समोर, ऑकलँड जे गव्हर्नर जनरल झाले होते त्यांच्यासमोर मांडली. नंतर बार्नेट पिकॉक जे काही संसदेचे सदस्य होते त्यांच्या अंडर एक समिती होती. ते पुढे जाऊन कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले असन, यांच्या अंडर रिवाईजला मांडलं. त्याच्यानंतर ब्रिटिश संसदेमध्ये 1856च्या दरम्यानच ते मसुदा तयार होत होता, परंतु 1857चा उठाव असं आणि काही कारण असन नंतर यांच्याकडून रिवाईज झाल्यानंतर तो ब्रिटिश संसदेमध्ये तो कायद्याचा मसुदा मांडला गेला आणि 6 ऑक्टोबर 1860ला हा कायदा पारित झाला. मित्रांनो, जो इंडियन पिनल कोड आहे, भारतीय दंड संहिता आहे, तो 6 ऑक्टोबर 1860ला पारित झाला आणि तो टॉमली हस्तलिखित म्हटलं जातं. किंवा ज्यावेळेस हा कायदा पारित झाला त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होतं तर कॅनिंग होते आणि पारित झाला त्यावेळेस. पण अंमलबजावणी या कायद्याची कधी झाली मित्रांनो? 1 जानेवारी 1862. पहा, 150 वर्षापेक्षा जास्त कालावधीपूर्वी भारतात जो आत्ताही लागू असणारा दंड संहिता जो ब्रिटिशांनी बनवलेला तो आज लागू आहे 1 जानेवारी 1862 पासून. भारतीय दंड संहिता 1860. आता मी या कायद्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली मित्रांनो. आता एक कायद्याचं नाव, व्याप्ती, एवढंच. जे काही 511 कलम आहेत, 511 मध्ये 23 प्रकरण आहे. पहिल्या प्रकरणांमध्ये साधारणपणे 5 कलम असतील, ते आपल्याला समजून घ्यायचा. पहिला कलम काय सांगतो? कायद्याची माहिती सांगतो आणि त्याची व्याप्ती सांगतो. आता याच्यावर थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत. कायद्याचं नाव सांगायची गरज नाही. आता तुम्ही कायद्याचं नाव मित्रांनो भारतीय दंड संहिता, इंडियन पिनल कोड, इंग्लिशमध्ये जर घेतलं तर इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता. कायद्याचे नाव काय आहे? भारतीय दंड संहिता 1860, इंग्लिशमध्ये इंडियन पिनल कोड. आणि त्याची व्याप्ती मित्रांनो, जम्मू काश्मीर ज्यावेळेस अस्तित्वात होतं एक घटक राज्य म्हणून, ज्यावेळेस 370 होता त्यावेळेस 370मुळं जम्मू काश्मीर केंद्राचे कायदे स्वीकारायचे की नाही स्वीकारायचे त्या राज्यावर डिपेंड होतं आणि त्यांनी IPC स्वीकारलेला नव्हता. त्यांचा वेगळा दंडसंहिता होती. परंतु 31 ऑक्टोबर 2019ला जे काही गृहमंत्री आपले अमित शहा असतील यांनी जे विधेयक पारित करून काय केलं, जम्मू काश्मीरचा 370 रद्द केला. म्हणून आता सुरुवातीला कलम 1 मध्ये काय उल्लेख व्हायचा, जम्मू काश्मीर सोडून हा सर्व देशाला, भारत देशाला कायदा लागू होत होता. परंतु आता जम्मू काश्मीर सुद्धा यात इन्व्हॉल्व आहे. म्हणजेपणे ह्या कायद्याची व्याप्ती संपूर्ण भारतात असणार आहे. म्हणजे आता जम्मू काश्मीरचे जे काही घटक राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात झालं, तिथं सुद्धा आता IPCचा अंमल चालू आहे मित्रांनो. तिथं सुद्धा कोणी काही गुन्हा केला तर त्याला IPC प्रमाणे शिक्षा होऊ शकते. म्हणून कायद्याचं नाव भारतीय दंड संहिता आणि त्याची व्याप्ती संपूर्ण भारतात असणार आहे. एवढाच कलम 1 सांगतो. प्रकरण 1 मध्ये 5 कलम आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. आणि भारतीय दंड संहितेचा उद्देश काय मी तुम्हाला आधीच सांगितलं. ते त्यामध्ये काय असणारे गुन्हे असणारे, गुन्ह्याचं स्वरूप असणारे आणि त्याची गुन्ह्यांची व्याख्या केलेली असणार आहे. आणि त्या व्याख्येला आणि त्या स्वरूपाला अनुसरून काय शिक्षा असली पाहिजे हे इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहितामध्ये दिलेले आहे. आणि त्या अनुषंगानेच पुढे जाऊन न्यायालय काय करतं, त्यांनी केलेलं गुन्ह्याचं स्वरूप पाहून, त्यांनी केलेलं त्या स्वरूपावरून, गुन्ह्याच्या स्वरूपावरून त्याला काय शिक्षा आहे ती ह्या IPCतून न्यायालय देत असतं. म्हणजे न्यायालय काय करतं, गुन्हेगाराला शिक्षा देत असताना IPCचं जी काय शिक्षेची तरतूद आहे त्यातून देतं. जेव्हा जेव्हा आपण पाहतो की बलात्कार वगैरे प्रकार व्हायचे, खूप मोठ्या प्रमाणात ते गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं होतं. आणि मग अशा वेळेस त्यांना सुरुवातीला सौम्य शिक्षा असायची 20 वर्ष किंवा 10 वर्ष अशी. परंतु ज्यावेळेस हे प्रमाण वाढत असल्यानं ह्या IPCमध्ये सुधारणा करायची असेल, शिक्षा वाढवायची असेल, काही कलम रद्द करायचे असतील तर यासाठी महत्त्वाची भूमिका कोण निभावतं? संसद ह्या कायद्यामध्ये दुरुस्त करू शकते, इम्प्रूव्हमेंट करू शकते, रद्दही करू शकते. संसदेला पूर्णपणे अधिकार आहे. कारण हे भारतीय दंड संहितामध्ये ते. आणि लक्षात ठेवा, IPC CRPC हे जे काही कायदे आहेत हे एक समोरती सूचितले विषय आहेत. म्हणजे काही राज्य यामध्ये आता बलात्कार करणाऱ्यांवर काही राज्यांनी तर फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. म्हणजे सरळ 16 वर्षाच्या आतल्या मुलीवर केला तर फाशीची शिक्षा, अशा अनेक काही राज्य आहे. म्हणजे हा समोरती सूचितला विषय IPC. त्याच्यामुळं याच्यात राज्य पण त्यांच्या ठिकाणी याच्यावर कायदा बनवू शकतात. फक्त तो केंद्राला काही प्रतिकूल नसावा. आणि केंद्रसुद्धा
याच्यावर कायदा बनू शकतं, जसं की केंद्राने 376, 354 म्हणजे बलात्कार, विनयभंग अशा अनेक ठिकाणी बदल केलेले आहेत. ठीक आहे, आपण पहिला कलम कायद्याचे नाव आणि व्याप्तीच्यापर्यंतच. मित्रांनो, MPSCचा किंवा PSI मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला परीक्षाभिमुख होऊन अभ्यास करायचा, परीक्षेला जे काही विचारेल त्या गोष्टी फोकस करून करायचा. पण त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा कन्सेप्ट क्लिअर होतील आपल्या, तेव्हा कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन त्या गोष्टी पुढच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे मी प्रत्येक कलम तुम्हाला कन्सेप्च्युअली समजून सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तो कलम कशा लक्षात ठेवायच्या, महत्त्वाच्या कलमाच्या ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहेत. त्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे कलम हे IPSCचे 511 असेल ना, तर इथून पुढच्या 1500 असेल, ते सर्व तुमच्या लक्षात राहून जातील जर केअरफुली तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केले आणि नंबरिंग तुमच्या लक्षात पण राहून जातील, ट्रिक्स जर लक्षात. पुढचा कलम आहे प्रकरण 1 मधील कलम 2, भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा. म्हणजे IPSC काय सांगतो, भारतात जो कोणी, मग तो परकीय नागरिक असो नाही तर भारतीय असो, जो कोणी भारतात अपराध करेल, अपराधाची व्याख्या कलम 40 मध्ये ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर भारतात जो कोणी अपराध करेल त्याला IPSC प्रमाणे शिक्षा होईल. मग तो परकीय असो नाही तर भारतीय असो, IPSC प्रमाणे शिक्षा होईल. आता IPSC प्रमाणे शिक्षा कुठं कुठं दिलेली आहे, IPSCचे कलम 109 ते 511 मध्ये जे काही अपराध आहेत, अपराध हे इथून चालू होतात. म्हणजे अपराध आणि त्या अपराधाला असणारी शिक्षा कुठून चालू होतात, कलम 109 ते 511, 109 ते 511. मग तुम्ही म्हणताल की ठीक आहे, 109 ते 511 पासून अपराध चालू होतात, मग 108 पर्यंत नेमकं काय आहे. तर मित्रांनो, 108 पर्यंत आपल्याला काय करायचे, ते IPSCत असणारे काही अपवाद आहेत ते समजून घ्यायचे आहेत, किंवा काही व्याख्या आहेत, संज्ञा आहेत, ज्याची पुढे जाऊन वारंवार त्या शब्दांचा उल्लेख होतो, त्या संज्ञांचा उल्लेख होतो, त्या संज्ञांचा, त्या व्याख्यांचा याच्या 109च्या आत काय आहेत, अर्थ दिलेले आहेत. ते अर्थ तुम्हाला समजले तर पुढे जाऊन 109 ते 511 मध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम, मग तो न्यायालयात राहत नाही, पोलिसांत राहत नाही, आणि त्या गुन्ह्याची व्याख्या करायला सोपं जातं. आणि त्या गुन्ह्याची व्याख्या करायला सोपं गेल्यानंतर त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लगेच समजता येते. असो IPSC प्रमाणे शिक्षा, मग तो भारतात केलेल्या अपराधाकरता शिक्षा, मग तो भारतीय असो नाही तर परकीय असो, कोणी जरी अपराध केला भारतात तर त्याला IPSC प्रमाणे शिक्षा होईल. परंतु कोणी जरी म्हटलं तरी सुद्धा त्याला काही अपवाद आहेत मित्रांनो. 6 अपवाद आहेत, ते तुम्हाला पुस्तकात पाहायला नाही भेटणार. लक्षात ठेवा, आयोग खूप कन्सेप्च्युअली पेपर विचारतोय. 2019चा जर पेपर आपण जर पाहिला तर त्या 2019च्या पेपरमध्ये कन्सेप्टवरच जास्त पेपर आला होता आणि आपल्या वाचनात आले नव्हते. खूप मुलांना कायद्यात फटका बसला. त्याच्यामुळे आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे जास्त फोकस करणार आहोत. आता कलम 2 सांगतो भारतात केलेल्या अपराधाकरता शिक्षा, पण याला सुद्धा काही अपवाद आहेत, 6 अपवाद आहेत. म्हणजे IPSC प्रमाणे शिक्षा देता येणार नाही 6 लोकांना. कोण 6 लोक आहेत ते सर्वप्रथम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिला माणूस कोण असेल, आपला भारताचा राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती, राज्यपाल, भारताचे राष्ट्रपती व राज्यपाल, ह्या लोकांकडून जर गुन्हा झाला, एखादा फौजदारी गुन्हा झाला, तर त्यांना IPSC प्रमाणे शिक्षा देता येणार नाही. कुठं, भारतात. परकीयचं माहीत नाही, पण भारताचे राष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असेल, त्यांच्याकडून भारतात जर काही गुन्हा झाला, चुकून एखादा ॲक्सिडेंट झाला, एखाद्यावर हल्ला झाला, एखाद्याकडून चुकून, समजा एखादा राष्ट्रपती राज्यपाल आहे, त्याच्याकडून चुकून एखाद्याचा मृत्यू घडून आला हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे. एक उदाहरण देतो. समजा आपल्या राज्याचे राज्यपाल समजा कुठंतरी प्रवास करत असतील, स्वतः गाडी चालवत असताना आणि त्यांच्याकडून अपघात झाला किंवा त्यांच्या काहीतरी चुकीमुळं एखाद्याचा जीव गेला, आणि अशा वेळी त्यांच्यावर जर ते सर्वसामान्य व्यक्ती असेल तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, त्यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला म्हणून. परंतु ते काही घटनात्मक प्रमुख आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल. जसं भारतीय राज्यघटनेचा कलम 361, कोणता, आपल्या घटनेचा 361 सांगतो की ह्या लोकांवर कोणतीही फौजदारी कारवाई करता येत नाही, दिवाणी करता येईल. म्हणजे जर भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडून चुकून जर त्यांच्या व्यक्तिगत लाईफमधून एखाद्याचा चुकून मृत्यू झाला, इजा झाली किंवा एखादा चुकून फौजदारी गुन्हा घडून आला, तर ह्या लोकांवर IPSC प्रमाणे कारवाई करता येणार नाही. मग त्या व्यक्तीवर अन्याय होऊन द्यायचा का, तर नाही. तर भारताचे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याकडून समजा एखादा गुन्हा झालाच, कळत न कळत, किंवा एखाद्या गुन्ह्याच्या व्याख्येत जर मोडलात, अपराध झालात, तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपण काय करू, दिवाणी खटला दाखल करून सदर व्यक्तीला जी काही नुकसान भरपाई असेल ती मिळवून देता येईल. म्हणजे समजा एखाद्याचा जीव गेला असेल राष्ट्रपती राज्यपाल यांच्या गाडीखाली किंवा काय, तर सदर दिवाणी दावा दाखल करून त्या व्यक्तीची जी काही पॉलिसी असेल त्याचं काही नुकसान भरपाई ती दिवाणी कारवाईनुसार त्याला दिली जाईल. परंतु तिथं राष्ट्रपती आणि राज्यपालला IPSC प्रमाणे अरेस्ट करता येणार नाही, कारवाई करता येणार नाही. दुसरा अपवाद काय आहे मित्रांनो, जसं भारताचे राष्ट्रपती राज्यपालला जो सन्मान आहे तो सन्मान परकीय राष्ट्रप्रमुखाला पण आहे.
या लोकांकडून जरी भारतात काही गुन्हा झाला तर यांना सुद्धा भारतामध्ये अटक करता येणार नाही, यांच्यावर सुद्धा भारतात IPC प्रमाणे कारवाई करता येणार नाही. तिसरा अपवाद काय आहे मित्रांनो, परकीय देशाचे वकील प्रतिनिधी. जेव्हा परकीय देशाचे वकील प्रतिनिधी भारतात येतात कामानिमित्त, तेव्हा त्यांच्याकडून जर काही गुन्हा झालेला असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC प्रमाणे कारवाई करता येणार नाही. चौथा काय अपवाद आहे मित्रांनो, युद्ध. जेव्हा युद्ध होतं त्यावेळेस युद्धातील त्या परकीय युद्ध कैदी आपण पकडतो, ते कारण त्यांनी कुठेतरी आपल्या देशावर अतिक्रमण केलेलं असतं, आपलं सैन्य मारलेलं असतं, त्यांना सुद्धा त्या युद्ध कैद्यावर कारवाई IPC प्रमाणे करता येत नाही. आंतरराष्ट्रीय कायदे असतात, त्यासाठी शासकीय केंद्र सरकार ते काही धोरणं ठरवत असतात, त्यामुळे युद्धातून जे काही परिणाम होतात तिथं सुद्धा IPC प्रमाणे कारवाई करता येत नाही. पाचवं काय असन, युद्ध कैदी असतील किंवा परकीय सैन्य असतील. जेव्हा परकीय सैन्य आपण पकडतो तेव्हा ते आपल्यासाठी कैदी असतात, म्हणजे आरोपी, त्यांना IPC प्रमाणे शिक्षा करता येणार नाही. जे काही आंतरराष्ट्रीय रूल्स आहेत त्यानुसार सरकार त्या ठिकाणी काम करेल. सहावा अपवाद काय आहे मित्रांनो, तर सहावा अपराध आहे युद्धनौका. जेव्हा युद्धनौका भारतामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांनी कुठेतरी अपराध केलेला असतो, तेव्हा सुद्धा IPC प्रमाणे कारवाई करता येत नाही, कारण युद्धनौका असतात, आंतरराष्ट्रीय रूल्स प्रमाणे आपल्याला तिथं काम करावं लागतं. इथं सुद्धा IPC प्रमाणे कारवाई करता येत नाही. परंतु जर एखाद्याची नौका 12 नाविक मैल म्हणतात, नाविक मैल, एखादा समुद्र आहे आपला, समुद्राच्या सीमेपासून 12 नाविक मैल आज जर कोणाचं आलं तर ते एक अपराध असतो, तिथं मात्र आपण IPC प्रमाणे कारवाई करू शकतो. परंतु ते युद्धनौका असतील तर तिथं कुठंतरी आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. 6 अपवाद लक्षात ठेवा की जिथं भारतात जरी त्यांच्याकडून अपराध झाला तरी सुद्धा त्यांना IPC प्रमाणे शिक्षा करता येत नाही. बाकी ठिकाणी भारतात, मग परकीय व्यक्ती असो नाही तर भारतीय असो, त्यांनी जर अपराध केला तर IPC प्रमाणे शिक्षा होईल. ते 6 लोक कोण, भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल, भारतीय राज्य घटना 361 ने त्यांना संरक्षण दिलंय. दुसरा व्यक्ती कोण, परकीय राष्ट्रप्रमुख, सार्वभौम व्यक्ती असेल तो. तिसरे कोण, परकीय देशाचे वकील प्रतिनिधी असतील. चौथा व्यक्ती कोण, तर ते असतील युद्धातून तयार झालेले अपराध असतील. पाचवा कोण, युद्ध कैदी असतील. आणि सहावा कोणते असेल तर ते असतील युद्धनौका. या 6 लोकांना त्या ठिकाणी भारतात अपराधाकरता IPC लागू होत नाही. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय रूल्स असतात, त्यानुसार ते त्यांना त्या ठिकाणी आपण भारताचे धोरण ठरले जातात. आता मित्रांनो, आपल्याला जसं IPC प्रमाणे शिक्षा होत होती तसंच आता आपल्याला भारताबाहेर केलेल्या अपराधाकरता शिक्षा. भारताबाहेर म्हणजे कसं की भारताबाहेर जाऊन आपल्या एखाद्या भारतीयाने तिथं जाऊन कोणाला तरी मारहाण केली, अपराध केला, तर त्याला जणू काय त्यांनी भारताबाहेर जाऊन त्याने अपराध केला, जणू काय त्यांनी भारतातच गुन्हा केला असं समजून त्याला भारतात तो सापडला, त्याला अटक केलं जाईल आणि त्याच्यावर IPC प्रमाणे कारवाई केली जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, भारताबाहेर गुन्हा केला असेल, काहीतरी चोरी, दरोडा किंवा फौजदारी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्याला जणू त्यांनी काही भारतातच गुन्हा केला असं समजून भारतामध्ये त्याच्यावर अटक करून, त्याच्यावर भारतात कोणत्याही कानाकोपऱ्यात तो सापडू, त्याला अटक करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर IPC प्रमाणे कारवाई होईल असं कलम 3 ने सांगितलेलं आहे. तर आपल्याला पुढचा कलम पाहायचा आहे. काही कलम आपल्याला फक्त परीक्षापुरतच मर्यादित डोक्यात ठेवायचे, काही कलम जिथं अपवाद आहेत ते पण लक्षात घ्यायचे, कन्सेप्ट क्लिअर करायचे. आता कलम 4, परकीय सत्ते क्षेत्रातील गुन्ह्यात IPC लागू असणे. परकीय क्षेत्रातील म्हणजे कसं, भारताच्या बाहेर जो काही परकीय भाग आहे त्या ठिकाणी काय होतं, कधी कधी आपले भारताचे जहाज असतात, विमानं असतात, त्या ठिकाणी प्रवासात किंवा व्यापारी जहाज, विमानं जे काही भारतात नोंदणीकृत केलेले आहेत, तर बाहेर गेल्यानंतर परकीय क्षेत्रात तिथं कोणी आपलं जहाज लुटू शकतं, विमान लुटू शकतं किंवा आपल्या प्रवाशांना काही फौजदारी गुन्हे करून त्यांना इजा करू शकतं. तर अशासाठी सुद्धा आपल्या IPCचं संरक्षण लागू आहे.
समजा भारतामध्ये नोंदणी केलेले जहाज असतील, विमान असन, परकीय क्षेत्रात गेल्यानंतर जो परकीय व्यक्ती असो नाही तर भारतीय असो कोणी असो, त्यांनी जर काही गुन्हे केले भारतीय मालमत्तेवर किंवा भारतीय नोंदणीकृत काही वाहनं असेल तर त्या परकीय क्षेत्रातील गुन्ह्यांना सुद्धा आपला IPC प्रमाणे कारवाई होईल, जणू काय त्यांनी भारतात असे गुन्हे केलेत. त्याचबरोबर कधी कधी काय होतं मित्रांनो, मी तुम्हाला चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये तुम्हाला सरस हॅकरचं चित्र दिसतंय. कधी कधी काय होतं, भारताच्या बाहेर राहून दुसऱ्या देशाचे लोक असतील, भारताच्या बाहेर राहून दुसऱ्या देशाचे लोक असतील किंवा भारतीय सुद्धा असू शकतात, तो ते काय करतात, दहशतवाद्यांना मिळून किंवा कोणी दहशतवादी अटॅक करतात आपल्या सुरक्षाच्या यंत्रणेवर असेल किंवा बँकिंगचे जे काही सर्व्हर असतील किंवा वेगवेगळ्या महत्त्वाच्या शासकीय संस्था असतील त्यावर काय करतात, बाहेर देशात राहून जे काही बाहेर देशाचे हॅकर असतील ते काय करतात, आपल्या संगणक सामग्रीवर हॅकिंग करून त्यातील महत्त्वाची माहिती चोरतात किंवा काहीतरी त्यामध्ये व्हायरस सोडण्यास अशा अनेक काही म्हणजे संगणक रिलेटेड काही आपली माहिती चोरणं असेल, बाहेर देशात राहून किंवा हॅकिंग करणं असेल. त्याचबरोबर जसं मी सांगितलं, भारतात नोंदणीकृत असणारे कोणत्याही प्रकारची मालमत्ता असेल जे बाहेर देशात तिथं त्यांची लूट होत असेल तर त्या परकीय क्षेत्रात जरी ते गुन्हे होत असेल तर त्याला भारतात गुन्हे झाल्याप्रमाणे IPC लागू असेल, असा हा कलम 4 सांगतो. आता आपल्याला पुढचा कलम पाहायचा मित्रांनो, कलम 5. कलम 5 काय सांगतो, ठराविक कायद्यावर भारतीय दंडसंहितेचा परिणाम होणार नाही. आता ही ट्रिक सांगतो मित्रांनो, काही कलमाच्या ट्रिक सांगत चालणार आहे, तर तुम्ही लिहून घेत चला किंवा लक्षात ठेवत चला. आता हे कलम 5 नहीं आएगी आज, कलम 5 नहीं आएगी आज, कोणावर आज येणार नाही, तर मित्रांनो त्यांनी सांगितलं कलम 5 नहीं आएगी आज, तर कोणावर आज येणार नाही, कोणावर परिणाम होणार नाही, तर विशेष कायदा असेल, स्थानिक कायदा असेल. विशेष कायदा आणि स्थानिक कायद्याची व्याख्या आपल्याला पुढे पाहायची आहे मित्रांनो. विशेष कायदा म्हणजे काय, एखाद्या विषयावर केलेला कायदा, जसं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी नागरी संरक्षण कायदा असेल किंवा विशेष कायदा जुगार बंद करण्यासाठी जुगारबंदी कायदा असेल. आणि स्थानिक कायदा म्हणजे काय, एखाद्या प्रदेशापुरता मर्यादित असणारा कायदा, जसं की मुंबई कॉर्पोरेशन ॲक्ट असेल, मुंबई नगरपालिकेसाठीच लागू असेल, असा त्याला म्हणतात स्थानिक कायदा. विशेष कायदा म्हणजे काय, एखाद्या विषयाला अनुसरून असेल. विशेष कायदा, स्थानिक कायदा किंवा मार्शल लॉ म्हणजे त्याला लष्करी कायदे. मित्रांनो यांनी काय सांगितलंय की IPCचा परिणाम होणार नाही कोणावर, तर असे काही कायदे आहेत की ज्याच्यावर IPCचा परिणाम होणार नाही कलम 5 नुसार. म्हणजे काय, कलम 5 नहीं आएगी आज, कोणावर आज येणार नाही, तर विशेष कायदा असेल. समजा उदाहरणार्थ एखाद्या विषयाला अनुसरून ॲट्रॉसिटीचा जर तुम्ही कायदा घेतला तर ॲट्रॉसिटीमध्ये अपराधाला खूप कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ॲट्रॉसिटीमध्ये अटकपूर्व जामीन फेटाळला गेलेला आहे. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी सुद्धा IPCच्या काही तरतुदी म्हणजे IPCच्या तरतुदी आडव्या येत असल्या तरी सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही. कोणावर, विशेष कायद्यावर IPCचा. कारण विशेष कायदा कोण बनवतं, संसद बनवते. संसदेपेक्षा म्हणजे संसदेला तो अधिकार आहे. नंतर स्थानिक कायदा, समजा मुंबई कॉर्पोरेशन ॲक्ट असेल, मुंबई पोलीस कायदा असेल, असे काही जे कायदे असतील त्याच्यावर सुद्धा IPCचा परिणाम होणार नाही. ऑलरेडी IPCच्या कलम 5 ने सांगितले. आता लष्करी कायदे मित्रांनो, लष्करी कायदे जे आहेत त्याच्यावर लष्करी न्यायालयात न्यायदान चालतं, त्याच्यावर सुद्धा कलम 5 नुसार IPCचा परिणाम होणार नाही. हे जे काय अपवाद आहेत हे लक्षात ठेवा. या झाले पहिलं प्रकरण मित्रांनो आपलं संपलेलं आहे. टोटल 23 प्रकरणं आहे इंडियन पिनल कोडमध्ये आणि त्यामध्ये 5 कलमांनी काय सांगितलं, त्याच्या जवळजवळ IPCची व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. IPCचा कोणावर परिणाम होईल, कोणावर होणार नाही, व्याप्ती काय असणार आहे, सुरुवात कधी झाली, अशा त्याची संज्ञा असणार. म्हणजे एक प्रकारे IPCचं स्वरूप सांगण्याचं काम प्रकरण 1 ने केलेलं आहे. स्वरूप आणि विस्तार, IPCचं स्वरूप आणि विस्तार सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे, IPC मधील प्रकरण 1 ने. आता मित्रांनो